अदिती अंघोळ करून आली की अदितीचा दीर श्याम त्याच्या खोलीचा दरवाजा बंद करून खोलीमध्ये 2 तास काय करत असायचा त्याचे त्यालाच माहिती. अदितीला मात्र जाणून घ्यायचे होते की नेमका तो त्याच्या खोलीमध्ये काय करत असतो. आणि हेच बघण्यासाठी एक दिवस अदिती श्यामच्या खोलीमध्ये लपून बसली. आणि त्या खोलीमध्ये तिने जे काही पाहिलं ते बघून तर अदितीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो तिच्या आदिती ही मुंबईची राहणारी होती. तिचं लग्न झाल्यावर ते पुण्याला शिफ्ट झाले होते. पुण्याला अदिती, अदितीचा नवरा राहुल आणि तिचा दीर श्याम असे ते तिघेजण राहत होते. अदितीचा नवरा एक खूप मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर होता. तो हप्त्यातून 3-4 दिवस घरी येत असायचा आणि त्यासाठीच त्यांनी श्यामलाही त्यांच्यासोबत नेलं होतं. तो त्याचं कॉलेज करीत होता. अदितीचा नवरा बाहेर असल्यामुळे घरात ती आणि तिचा दीर श्याम हे दोघेजणच राहत असे. अदितीचा दीर सकाळी 8ला कॉलेजला जायचा आणि दुपारी 1 वाजता घरी परत यायचा. तो घरी येईपर्यंत अदितीचं घरातलं सगळं काम आवरून जायचं. तो आल्यावर मग ते दोघेजण सोबत जेवायला बसायचे. घरात त्यांच्या दोघांशिवाय कुणीच नव्हतं. घरात कुठलेही सामान आणायचं असेल तर ती तिच्या दीराला सोबत घेऊन जात असे. एके दिवशी ते बाजारात जाऊन घरी आले. त्याच वेळेस खूपच उन्हाचे दिवस होते. आदिती तिच्या दीराला म्हणाली, मी आंघोळ करून येते, तोपर्यंत तुम्ही आराम करा. नंतर आपण दोघेजण जेवण करून घेऊ. असं म्हणताच अदिती आंघोळ करायला निघून गेली. थोड्या वेळाने अदिती आंघोळ करून बाहेर आली तर तिचा दीर लगेच त्याच्या खोलीमध्ये जाऊन 2 तास त्या खोलीमध्ये असं काय करत होता त्यालाच माहीत. पण तो खोलीमधून बाहेर निघाला आणि खूपच आनंदी दिसत होता. आदितीने त्याला विचारले, भाऊजी काय झालं एवढा आनंदी व्हायला? तो म्हणाला, काही नाही, असं सहज. आणि नंतर त्या दोघांनी जेवण केलं. आदितीने डायनिंग टेबलावरचा जेवणाचा सगळा पसारा आवरायला सुरुवात केली आणि तिचा दीर त्याच्या खोलीमध्ये गेला होता. तितक्यात तिच्या नवऱ्याचा तिला फोन आला. ती तिच्या नवऱ्याबरोबर हसून खेळून आणि एकदम फ्री होऊन बोलत होती आणि थोडंसं प्रायव्हेटसुद्धा दोघेजण एकमेकांशी बोलत होते. पण अदितीचा दीर त्यांचं हे सगळं बोलणं दरवाजाला कान लावून ऐकत होता. अदितीला दरवाजाचा आवाज आला आणि तिने पटकन दरवाजा उघडला तर तिचा दीर एकदम दचकला. अदितीने त्याला विचारले, तुम्ही इथे काय करत आहात भाऊजी? तुम्ही दरवाजापाशी काय ऐकत होता का? यावर तिचा दीर म्हणाला, नाही वहिनी, तुमच्याजवळ माझं काम होतं म्हणून तुम्हाला आवाज देत होतो, पण तुम्ही माझा आवाज ऐकलाच नाही म्हणून मी दरवाजाला कान लावून ऐकत होतो. तुम्ही झोपला तर नाही ना? आदिती म्हणाली, हां बोला ना भाऊजी, काय काम आहे? तिचा दीर म्हणाला, वहिनी माझी एक फाईल सापडत नाहीये, तुम्ही ती फाईल सापडून देता का? आणि मग आदिती फाईल शोधण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये गेली. तिने फाईल त्याला शोधून दिली. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी अदिती आंघोळीला गेली आणि ती आंघोळ करून आल्यावर तिचा दीर लगेच त्याच्या खोलीमध्ये गेला आणि 2 तास त्याच्या खोलीमध्ये काय करत होता हे अदितीला कळतच नव्हते. पण आता मात्र अदितीला हे सगळं जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागली होती. म्हणून तिने एक युक्ती केली. पुन्हा तसेच दुसऱ्या दिवशी ती आंघोळीला गेली. आंघोळ करून बाहेर आली आणि लगेच ती तिच्या दीराला म्हणाली, भाऊजी माझ्याकडून गिझर चालू राहिला आहे, तुम्ही तेवढे बंद करून द्या. आणि तो गिझर बंद करायला गेला आणि आदिती त्याच्या खोलीमध्ये लपून बसली. लगेच तो त्याच्या खोलीमध्ये परत आल्यानंतर समोरचे दृश्य बघून आदितीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याने तिच्या आंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तो व्हिडिओ त्याने टीव्हीवर लावला होता आणि नको नको त्या भागांवर हात लावत होता. हे पाहून अदितीला तिच्या दीराचा खूपच राग आला. तो तिच्या नको त्या जागेलाही स्पर्श करत होता. तिला राहवलं नाही आणि आदिती जोरात ओरडली, बोलली, बंद करा भाऊजी हे सगळं, काय चालू आहे तुमचं? मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुम्ही असे करणार. मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात? तो पण अदितीला पाहून घाबरून गेला होता. तो म्हणाला, वहिनी मला माफ करा, तुमच्याबरोबर खरंच खूपच चुकीचं वागलं आहे. मी असं करायला नको होतं, पण झाली माझ्याकडून ही चूक. आणि प्लीज वहिनी दादाला हे सगळं सांगू नका, मी माझी चूक मान्य करतो. पण आदितीला राग अनावर झाला होता. ती त्याच्यावर जोरजोरात ओरडत होती. आदितीने विचारलं, तुम्ही माझ्यासोबत का असं केलं? तो तिला म्हणाला, वहिनी त्या दिवशी आपण दोघेजण जेवण करत असताना चुकून तुमचा पदर खाली पडला होता आणि मला सर्व काही दिसलं होतं. त्याच दिवसापासून माझी इच्छा जडली होती. त्या 4-5 मिनिटांमध्ये माझ्या मनात नको नको ते वादळ उठत होते. म्हणून तुम्ही आंघोळीला जायच्या आधी मी बाथरूममध्ये एक छोटासा कॅमेरा लावून ठेवला होता आणि तो आंघोळ करून गेल्यावर मी तो व्हिडिओ माझ्या खोलीमध्ये जाऊन बघायचो. वहिनी मला माफ कर, मी पायरी सोडून वागलो, माझी चुकी मी मान्य करतो. पण मी तरी काय करणार, त्या दिवशी तुझा पदर खाली पडला आणि माझी इच्छा प्रफुल्लित झाली. मग नंतर आदितीने तिच्या नवऱ्याला घडलेला प्रकार काहीच सांगितला नाही. पण अदितीला तिच्या दीराचा खूपच राग आला होता. तिला त्याचं तोंडही बघावं असं वाटत नव्हतं.
तिने तिच्या नवऱ्याला कॉल करून सांगितले, मला तुमच्याशिवाय नाही राहू वाटत. तुम्ही घरी हप्त्यातून 3 ते 4 दिवसांसाठी येतात आणि तुम्ही रोज संध्याकाळी झोपायला तरी आमच्याजवळ येत जा. आणि त्या दिवसापासून अदितीचा नवरा संध्याकाळी घरी येत जायचा. आता तिचा दीर पण तिच्याशी नॉर्मल वागत होता आणि अदिती पण आता मागचं सर्व काही विसरून गेली होती. त्यांच्या दोघात आता दीर भावजयाचे नातं खूप चांगलं झालं होतं आणि अदितीला कुठेतरी चूक तिची पण आहे असं वाटत होतं. कारण त्या दिवशी जर तिने तिच्या साडीचा पदर नीट सांभाळला असता तर हे सगळं काही तिच्यासोबत घडलंच नसतं. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.